हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर एकदम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे। आता कालच मित्रांनो संजू राठोडचं एक न्यू सॉन्ग आलेला आहे मराठीमध्ये बांगडी, तर त्या सॉन्ग वरती आजचा जो व्हिडिओ आहे तर आपण एडिट करणार व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला कुणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। बट मित्रांनो, आजचे जेवढं काही मटेरियल आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ते तुम्ही एकदम फ्री मध्ये जे कॅपकट प्रो आणि प्लस जे आपले मटेरियल्स आहेत तर ते डाउनलोड करू घ्या एकदम फ्री मध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे। चला आता कुठला वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओ सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आपला जे डेमो व्हिडिओ आहे तर ते डेमो व्हिडिओ पाहून घ्या। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। भावना, आपण जे आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे तर सिंपल आजचा जो व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग सॉन्गवरती एडिट करायचा आहे मित्रांनो। आणि आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा कॅपकटवरती। आणि मित्रांनो, कॅपकटमध्ये आपल्याला लागणार आहे पॉक्सी VPN। आता पॉक्सी VPN म्हणजे कोणतं VPN तुम्ही यूज करू शकता। मी पॉक्सी VPN यूज करतोय आणि जर तुम्हाला कोणत्या VPN मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पॉक्सी VPN 100% यूज करू शकता, कारण पॉक्सी VPN ला काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। आणि विषय राहिला कॅपकट, जर तुमच्याकडे कॅपकट प्रो अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे। तिथून जाऊन फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम जॉईन व्हा प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। ओके, काय करायचं, सर्वात पहिला आपलं जे VPN आहे तुमच्याकडे जे कोणतं असेल ते कनेक्ट करून घ्या। माझं ऑलरेडी कनेक्टेड आहे। प्लस आता आपलं जे कॅपकट आहे तर ते कॅपकट ओपन करायचं मित्रांनो। ओके, आता तुम्हाला सांगतो हे बघा कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ हा बघा 17 सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। ओके, मटेरियल व्हिडिओ बीट्सचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला 100% आपल्या टीव्हीवरती भेटून जाणार आहे। ओके, हे बघा अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा हा व्हिडिओ। सिंपल एकदम काय करायचं, एंडिंगला याची एंडिंग जी आहे ती एंडिंग कट करायची आहे। एंडिंग कट केली व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली जर स्क्रॉल करायचे इथे एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं। हे बघा इथं ऑप्शन एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, हे बघा ह्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आणि ऑडिओ आणि व्हिडिओ दोन सेपरेट करायचे आहेत। सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली जर स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे बीट्सचं, या बीट्सच्या ऑप्शनवरती यायचं आहे। हे बघा इथं अशा प्रकारे आपलं बीट ॲड करायची, इथं असणारे पहिला बीट, हे बघा इथं असणारे पहिला बीट। ओके, इथं असणारे सेकंड बीट, जिथं आपलं बीट नाव येईल तिथं आपले बीट असणार आहेत। हे बघा अशा प्रकारे, आणि बीट जास्त काय अवघड नाहीत मित्रांनो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ॲड करा। या सोपेपर्यंत तुम्हाला बीट देत असतो। हे बघा इथं एक आहे, इथं एक आहे, हे बघा इथं एक असणार आहे, इथं एक असणार आहे। हे बघा तुम्हाला कन्फ्यूज होणे म्हणून मी ते डायरेक्टली बीट देतो, थोडा अशा प्रकारे स्ट्रेच करा। हे बघा बीट असेल इथं एक, थोडं समोर इथं एक, थोडं आणखी समोर इथं एक, इथं एक असेल, हे बघा इथं एक असेल। ओके, इथं एक बीट आहे, आता समोरचा बीट असणार इथं। ओके, ह्याच्या समोरचा असणार आहे इथं, ह्याच्या समोरचा असणार इथे, इथं एक असेल, तेव्हा इथं एक असेल। तर हा लास्ट बीट आहे मित्रांनो। ओके, तर गाईज आपले जे बीट आहे जेवढे बीट आहेत तेवढं आपण ॲड करून घेतलेले आहे। तर आता काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं ऑप्शन आहे रिप्लेसचं, या रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे आणि तुमच्याकडं तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल ते फोटो ॲड करून घ्या। समजा मला हा फोटो ॲड सिंपल मी हा फोटो ॲड करायचा आहे, फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे आणि आपले जे बीट आहे त्या बीट वाईज फोटो आपला स्प्लिट करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे, इथं अशा प्रकारे सिंपल। ही बघा सिंपल म्हणजे जिथे जिथे आपलं बीट आहे तिथं आपलं स्प्लिट करून टाकायचं आहे। ही बघा अशा प्रकारे, आणि गाइस तुम्ही गॅस स्प्लिट करून आता तुम्हाला दाखवतो मी ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन,
कुठे कसे ॲड करायचे गाईज, कारण स्प्लिट करणं काय सुद्धा अवघड नसतं. त्यामुळे घ्या पटापट स्प्लिट करून, सिंपल अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घ्या सगळे तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो मी नेमकी ॲनिमेशन कुठं कोणते ॲड करायची आहेत. तर काय सिंपल काय करायचं, हा एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. आणि मित्रांनो आपला ह्या सॉन्गवरती कालचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे, बट थोडं सॉन्ग चेंज आहे, सॉन्गचं लिरिक्स चेंज आहेत, प्लस आणखीन ती जे सॉन्ग आहे अगोदरचं ते थोडं सायलेंट सॉन्ग आहे आणि हे थोडं मिक्स आहे. ओके, आता काय करायचं, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायला कॉम्बोवरती यायचं, एक ट्रेंडिंगवरती यायचं. तुम्हाला इथं पेंडुलम 1 नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी इथं ॲड करायचं एक नंबरच्या फोटोला. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर ते एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं 3 नंबरच्या. 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. इथं ॲनिमेशन तुम्हाला भेटला तर ठीक आहे, नाही तर सर्चवरती क्लिक करा. इथं एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन सर्च मारायचं आहे आणि इथं या ठिकाणी ॲनिमेशन येऊन जाईल. हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. याच्याच समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. या ठिकाणी झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या ॲनिमेशन्सवरती या एक झूमट नावाचं ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या ॲनिमेशन्सवरती या, कॉम्बोवरती या स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या, कॉम्बोवरती येऊन याला राईट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं, इनवरतीच थांबायचं आहे. इनवरती थांबल्याच्यानंतर एक तुम्हाला व्हायब्रेशनवरती रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता? रॉक व्हर्टिकली. सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, परत ॲनिमेशन्सवरती यायचं आहे, इनवरतीच थांबून याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे व्हायब्रेशनवरती येऊन. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता? डिस्टोर्ट राईट. सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं मित्रांनो. आता हा ॲनिमेशन आपण बघूयात नेमकी कोणता आहे. ही बघा, ही ॲनिमेशन या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला सांगतो मी. एक डिस्टोर्ट लेफ्ट किंवा राईट असणार आहे. ओके, जास्त काय तुम्हाला डायरेक्टली सांगतो मी असंच. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करा किंवा राईट ॲड करा, दोन्हीपैकी कोणता पण ॲड करा. आता हे जे छोटे फोटो आहेत, छोट्या फोटोला एकच ॲनिमेशन ॲड करायचं, म्हणजे एकाच प्रकारचा. तर सिंपल छोट्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, 3Dवरती या, नाहीतरी सर्चवरती क्लिक करा, कॉम्बोवरती येऊन एक तुम्हाला डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट सर्च मारायचा, ॲनिमेशन सर्च मारायचा. ही बघा, एक नंबरच ॲनिमेशन येऊन जाईल. सिंपल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि हा ॲनिमेशन 1 2 3 4 5 एक 4 ते 5 फोटो, म्हणजे जे छोटे फोटो आहेत, एक 4 फोटो या 4 फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके, आता डायरेक्ट मोठ्या फोटोपाशी थोडं 10 सेकंदाचं डिप्टो खाली ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. एक कॉम्बोवर त्याच्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो आपले इथे 2 ॲनिमेशन राहिलेत. हे बघा, अशा प्रकारे 1 2, म्हणजे छोटे 3च फोटो आहेत बहुतेक. हां, 3च फोटोला डायनॅमिक शेक 2 ॲड करा. हे बघा, छोटे सलग 2 छोटे सेम फोटो आहेत. या फोटोला काय करायचं आपल्याला, ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती येऊन 3D कार्ड 3 आणि समोर 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, 3D कार्ड 3 आणि 3D कार्ड 2. ओके, इथं सांगितलं तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिंपल डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं. एक वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं. एक कॉम्बोवरती आल्याच्यानंतर स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, इकडे वेव्ह अँड स्लाईड होता का बहुतेक? हां, इकडे होता वेव्ह अँड स्लाईड. इथे समोर असणार आहे साईड अँड वेव्ह. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशन्सवरती यायचं. एक इनवर त्याच्यानंतर तुम्हाला रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सिंपल रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. ॲनिमेशनची लेंथ 0.6 सेकंड म्हणजे 6 सेकंड ठेवायचे. लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती येऊन इनवरती जायचं. याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याची सुद्धा लेंथ 0.5 सेकंड ठेवायची आहे. ओके, ची एंडिंग कट नव्हती केलेली आय थिंक मी. हे बघ,
आता काय करायचं तुम्हाला सांगतो, स्टार्टिंग पॉईंट पाशी यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट पाशी आल्यानंतर काय करायचं आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती आला मित्रांनो, एक सिम्पल तुम्हाला शेक नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे ट्रेंडिंगवरतीच. सिम्पल शेक नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं आहे. बाकी या शेकची जी लेंथ आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲड्रेसवरती क्लिक करायचं मित्रांनो. बाकी याची स्पीड आणि इंटेन्सिटी मी 6 आणि 7% ठेवा. स्पीड आणि इंटेन्सिटी ओके 6-7% दोन इक्वल ठेवा. 7-7% ठेवून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. परत स्टॅटिक पॉईंट पाशी यायचं मित्रांनो. स्टार्टिंग पॉईंट पाशी आलात एक तुम्हाला सांगतो मी. आता यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती. सिम्पल बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक टेक्नॉलॉजी 3 नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे ग्लोईंग लाईन्सवरती. टेक्नॉलॉजी 3 सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जेवढा फोटो आहे म्हणजे जेवढं नॅचरली येते म्हणजे ऑटोमॅटिक जेवढी तेवढीच ठेवा. बाकी हाच इफेक्ट डुप्लिकेट करा, परत त्याच्यासमोर इफेक्ट लावून टाका, परत डुप्लिकेट करून याच्या समोर लावून टाकायचं. ओके, अशा प्रकारे या तुम्हाला इथं बघायला सुद्धा भेटणार आहे. ओके, परत स्टार्टिंग पॉईंट पाशी यायचं मित्रांनो. परत त्याचं व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती आला ट्रेंडिंगवर तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. व्हाईट फ्लॅश 2 सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, परत स्टार्टिंग पॉईंट पाशी आहे मित्रांनो. परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक ग्लो 2 नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. ग्लो 2 सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. एंडिंगपर्यंत वाढवायच्यानंतर काय करायचं, ॲड्रेसवरती क्लिक करायचे. याचा ग्लो आणि साईज मी 7% ठेवली आहे. 7. ओके, तुम्ही सुद्धा इतकी ठेवा आणि तुमच्या फोननुसार तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. ओके, परत काय करतं आपल्याला स्टार्टिंग पॉईंट पाशी येऊन व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं. सुपर लार्ज स्पोर्ट नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. सुपर लार्ज स्पोर्ट सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. बाकी इफेक्ट लेंथ जेवढी आहे तेवढी ठेवून घ्या. ओके, तर आपण जितके आपले इफेक्ट आहे इकडचे सांगितलेलं समोर यायचं आपल्याला मित्रांनो. एक 9.15 फ्रेम रेट पाशी ही बघा, म्हणजे थोडा जिथं आपला मोठा फोटो सुरू होतो तिथं. ओके, इथं आल्यानंतर काय करायचं आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ॲड्रेसवरती क्लिक करा. एक स्पीड याची कमीत कमी मी एक 68% ठेवली, म्हणजे 70% ठेवून घ्या तुम्ही. आणि ॲटमॉस्फिअर काही ॲडजस्ट करायची गरज नाही. ओके, समोरच्या फोटो पाशी यायचं मित्रांनो. परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. ग्लोईंग डबल्स सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके, समोरच्या फोटो पाशी या. परत आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. बाकी ॲड्रेसवरती क्लिक करून स्पीड याची थोडी वाढून घ्या. 66 ठेवून घेतलेली आहे मी 66. ओके, परत समोरच्या फोटो पाशी यायचं. परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती हिट्सवरती यायचं. आता हिट्सवरती आल्यानंतर काय करायचं, एक हिल फायर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. कोणता हिल फायर सिम्पल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ॲड्रेसवरती क्लिक करून याची स्पीड तुम्ही वाढून घ्या, साईज वाढून घ्या. ओके, याच्या समोरच्या फोटो पाशी यायचं आहे. परत आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या 2 फोटोवरती ठेवायची, एंडिंगच्या आणि थोड्या अलीकडच्या. ॲड्रेसवरती क्लिक करून जी साईज स्पीड आणि ॲटमॉस्फिअर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करून घेऊ शकता. काही सुद्धा अडचण नाही. हे बघा अशा प्रकारे एकच नंबर दिसतो हा इफेक्ट, बाकी काही विषय नाही. तर आपले ऑलमोस्ट सगळेच इफेक्ट तर आपण ॲड करून घेतलेले आहेत. बाकी कुठं राहिलेत का बघूयात. तर कुठंच नाही राहिले, इतके आपले इफेक्ट आहेत. परत आता काय करायचं स्टार्टिंग पॉईंट पाशी या. तर आता आपल्याला काय करायचे आहेत, एक फिल्टर्स ॲड करायचे आहेत. फिल्टर्समध्ये यायचं मित्रांनो. एक फिल्टर्समध्ये आल्याच्यानंतर 8K नावाचं तुम्हाला फिल्टर बघायला भेटेल या ठिकाणी. 8K ओके, सिम्पल फीचरमध्ये बघायला भेटणार आहे 8K. सिम्पल फिल्टर ॲड करायचे. फिल्टरची लेंथ 71% मी ठेवून घेतलेली आहे. बाकी एंडिंगपर्यंतची लेंथ वाढायची, पूर्ण व्हिडिओपर्यंत वाढून घ्यायची. तिन्ही फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवा. परत आपण HDR एक नावाचा फिल्टर आहे. हा फिल्टर तुम्हाला फीचरमध्ये बघायला भेटेल. HDR सिम्पल फिल्टर ॲड करायचे. फिल्टरची लेंथ 58 ते 60% ठेवून घ्या. ओके, आपल्याला आणखीन एक क्लिअर 2 नावाचा फिल्टर बघायला भेटेल. क्लिअर 2 सिम्पल फिल्टर ॲड करायचं. बाकी फिल्टरची लेंथ एक मी 25% ठेवून घेतलेली आहे. ओके, आणि वाटत आणखीन एक आपण फिल्टर ॲड करूयात. आता फिल्टर आपण बघूयात कोणता आहे. तर एक तुम्हाला सांगतो मी, इथं फिल्टर होता बघा एक कलरफुल युनिवर्स नावाचा. ओके, हा फिल्टर ॲड करा. बाकी एंडिंगपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आहे. ओके, ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. थोडंची लेंथ कमी करून घ्या, जास्त पण दिसतं कामाला 40% ठेवून घेतलेली आहे मी. ओके, तर अशा प्रकारे आता काय करत वाटलं तर आपण एक हा जो ट्रान्झॅक्शनसुद्धा ॲड करून घेऊयात. हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं या थोडं स्लाईड करा. लाईटवरती या. लाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं एक ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. ब्लँच सर्च मारा. सोपा ब्लँच सिम्पल अशा प्रकारे सर्च मारून घ्या. आणि हा जो एक नंबरला तुम्हाला एक फ्लॅशच्या साईडला बघायला भेटणार ब्लँच सिम्पल हा जो ट्रान्झॅक्शन इथं ॲड करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे
0.1 सेकंड ठेवायची, ॲप्लाय टू ऑलवरची क्लिक करायचे. लेंथ 0.1 सेकंड ठेवून ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्या. म्हणजे आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार एकाच क्लिकमध्ये. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ तर अशा प्रकारे जबरदस्तरित्या बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही तर इन्स्टाला टाका 1 मिलियन व्ह्यूज पक्के आहेत. ओके, इथे AI USD वरती क्लिक करायचं आहे. इथे हा जो आहे AI अल्ट्रा HD सिंपल ऑप्शन ऑन असेल तर ऑफ करून घ्यायचं, जेणेकरून जो आपला एक्सपोर्टची काय म्हणते ती एक्सपोर्ट करायची स्पीड आहे तर ती थोडी इन्क्रीज होते, आणखीन वाढते. ओके, अथवा नाहीतर ती काय होतं, ती आपलं जे AI आहे AI अल्ट्रा HD मध्ये करायला बघतं, त्यामुळे ती स्पीड जास्त घेतं, आपलं स्पीड कमी घेतं. ओके, रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवा, फ्रेम रेट 30% ठेवा आणि बीट रेट 20% ठेवा. आणि इथं जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तरी मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून काय करायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणि एकदम बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त होता, सर्वांनी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवायचे. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय, टेक केअर.